भाजप कार्यकर्त्यांचं व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर टाकल्याचं बावनकुळेंचं वादग्रस्त वक्तव्य, तर सत्ताधारी विरोधकांचे फोन आणि मेसेजेस वाचत असल्याचा राऊतांचा आरोप। धंगेकरांकडून मुरलीधर मोहोळांवर आरोपांचा नवा बॉम्ब। महापौर असताना मोहोळ यांनी बिल्डरांची गाडी वापरल्याचा आरोप। भागीदार कंपनीचीच कार वापरल्याचा मोहोळांचा दावा। धंगेकरांना पक्षातनं काढा म्हणता, मग गणेश नाईकांसाठी वेगळा न्याय का? सामंतांचा सवाल। तर धंगेकरांकडून वैयक्तिक आरोप, याचा विचार करा। मुरलीधर मोहोळांचंही सामंतांना प्रत्युत्तर। ठेकेदाराकडनं सत्ताधारी आमदारांना 21 डिफेंडर गाड्या भेट। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा खळबळजनक आरोप। 21 डिफेंडर पैकी एक गाडी बुलढाण्यात असल्याचाही दावा। जतमध्ये राजाराम बापू पाटलांच्या कारखान्याच्या नावाची पाटी अज्ञातांनी बदलली। राजे विजयसिंह डफळेंच्या नावाची पाटी लावल्यानं वाद, तर पाटलांनी कारखाना हडपला, पडळकरांचा पुन्हा एकदा आरोप। साताऱ्यात महिला डॉक्टरांच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस अधिकारी निलंबित। पीडितेच्या सुसाईड नोटमध्ये अत्याचार केल्याचा आरोप। आत्महत्या प्रकरणाच्या SIT चौकशीची विरोधकांची मागणी। आणि वरळीतल्या मेळाव्यातनं आदित्य ठाकरे फोडणार बोगस वोटिंगचा बॉम्ब, तर बोगस मतदान रोखण्यासाठी ठाकरे करणार शिवसैनिकांना मार्गदर्शन।